हाय नमस्कार सर्वांना। तर आज खूप दिवसांनी मी एक ब्लॉग बनवत आहे आणि आजचा आपला स्पेशल ब्लॉग होणार आहे। मी पुन्हा आता चालू आहे माझ्या गावाला। तर लास्ट टाइम पण मी गावाला गेलो होतो, पण ते काही एवढं नॉर्मली असं सहज गेलो होतो। पण यावेळी एक कारण आहे खूप मोठं। ते कारण हे आहे की आज आता आहे आमच्या गावची जत्रा। तर त्या गावच्या जत्रेसाठी आम्ही सगळे आता निघालेलो आहोत। बघू शकता आमचं सगळं सामान इथे आहे। इथे माधुरी आहे, रुद्रा आहे, मम्मी आहे, आमची किट्टू पण आहे। तर आता आम्ही सगळे निघालो आहोत गावाला। तर हैदराबादवरून माझा मोठा भाऊ, माझी वहिनी आणि आमचे बरेचसे रिलेटिव्ह जे आहेत ते उद्या सगळे आम्हाला तिथे मिळणार आहेत। आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत तिथे। तर आता तुम्ही शेवटपर्यंत हा जो माझा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा। खूप मजेदार हा आमचा जो हा व्हिडिओ होणार आहे आणि गावाला गेल्यानंतर बरेचसे असे माझे ब्लॉग होणार आहेत, ते तुम्ही बघा। तर लवकरच भेटू। आता आपली गाडी येणार आहे। तर आपली बस जी आहे ती आलेली आहे, बघू शकता की विजय लक्ष्मी आपली बस आहे ही। तर आपल्या ज्या सीट आहेत U7 U8 ही आहे आपली U7 U8। ही एक स्लीपर आहे डबलची आणि इथे आहे आपली U11 U12। टोटल आपल्या 4 स्लीपर आहेत। आपला रुद्रा इथे आळस घेत बसलेला आहे। रुद्रा हाय कर बाळा, हाय करा। हाय, ही आपली कोको दीदी हाय करा। तर ह्या अशा स्लीपर सीट असतात बघा, मस्त आरामदायक। मी बसलो इथे। AC आहे, AC सुद्धा असते। AC स्लीपर आहे ही बस, नॉन AC नाही आहे। तर कसं आता गरमीचा सीझन जास्त प्रमाणात असल्यामुळे लोक AC स्लीपरच बुक करतात की जास्त रश असतो, ऊन असतं, तर त्याच्यामुळे गरमी खूप वाढते, गरमी लागते, म्हणून मोस्टली ACनेच सगळे जातात। आम्ही पण ACनेच जातो। तर आता रात्रीचे 11 वाजले। तर आज काय आम्ही हॉटेलला जेवायला थांबणार नाही आहोत, कारण की आज आम्ही घरूनच येताना भुर्जी आणि चपाती माधुरीने बनवली होती। तर आता आम्ही भुर्जी चपाती खातो, कारण की हॉटेलला उतरायचं परत मग त्या हॉटेलचं जेवण कसं असं एकदा गरमी चालू आहे, म्हणून आम्ही मस्त आपली घरची भुर्जी चपाती घेतली आणि आता मस्तपैकी भुर्जी चपातीवर आम्ही आता ताव मारतो। ही आहे आपली भुर्जी, आहे आपल्या मस्त मोठ्या मोठ्या चपात्या। ते माधुरी खाते, इथे आपला रुद्रा खातोय। दाबून भुर्जी चपाती चालू आहे त्याची। तर आपली सकाळ झाली होती आणि मी सकाळीच गावी पोचलो होतो। तर गावचा सकाळचा नजारा बघण्यासाठी मी ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये आलो आणि मस्तपैकी व्हिडिओ करायला घेतली। तर ही सकाळी पवन चक्क्या फिरत होत्या आणि सकाळी मस्तपैकी जे सकाळचं वातावरण असतं ते बघून एकदम मन प्रसन्न झालं होतं। आणि सकाळी मस्तपैकी सूर्योदय झाला होता, बघू शकता की सूर्य किती मोठा समोर दिसत होता आणि सकाळचं वातावरण गावचं बघा किती छान असतं। तर आता आम्ही सगळेजण बसमधून उतरलो आहोत। हे बघू शकता, हे समोर एक हॉटेल आहे, तिथे आता नवीनच काम चालू आहे। पप्पा पण आपले इथं आलेत, पप्पा ऑलरेडी इथंच होते। ॲक्च्युली सगळे पाहुणे येणार आहेत, तर आम्ही घरी न जाता तर हॉटेललाच रूम बुक केलेला आहे। तर बघू आता हॉटेलचा रूम कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो। तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलचे जे आम्ही रूम बुक केले होते। आम्ही टोटल 3 रूम बुक केलेले आहेत। तर हा माझा रूम आहे, नॉर्मल रूम आहे। गावचे रूम म्हटले की एकदम नॉर्मल असतात, असा रूम आहे साधा। तर विंडोमधून काय असं दृश्य दिसतं, इथे छोटीशी शेती केली कोणीतरी असं। आता मस्त पक्की माझी आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे। आता मी चाललोय जो आमचा भिवघाटचा नाका आहे, आता तिकडे जाणार आहे। आता बघतो तिथे नाश्त्याला काय आहे आणि नाश्त्याचा मस्त ताव मारणार आहे मी आता। आणि इथे माझा मोठा भाऊ पण आलेला आहे, ते मी दाखवतो। मोठा भाऊ आणि माझी मोठी वहिनी आलेली आहे। हा माझा मोठा भाऊ आहे आणि माझी मोठी वहिनी, हे पण आत्ताच आलेले आहेत, एवढ्यातच दोघं आलेले आहेत आणि रुद्राने त्यांचं दर्शन घेतलंय। तर हा आहे आमच्या गावातील नाश्ता सेंटर। तर बघू आता आपल्या इथे काय काय मिळणार आहे।
तर आत्ता मी एक पोहे आणि एक मिसळपावची ऑर्डर दिली. तर बघू मिसळपाव पण इथं टेस्ट करून की आमच्या गावचा मिसळपाव जो आहे तो खूप टेस्टी असतो. मिसळसोबत नॉर्मल पाव नाही तर कडक पाव मिळतात आणि मिसळपावची थाळी कशी सजवतात हे तुम्हाला मी दाखवतो आता. ही मिसळपावची थाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दही मिळते, मिसळ मिळते, पापड आणि पाव आणि जिलेबीसुद्धा मिळते. आपण एक्स्ट्रा पोहे पण मागवलेत. आपले एक्स्ट्रा पोहे पण इथं आलेत. तर आजचा आपला जो नाश्ता होता तर मी दणकून नाश्ता करणार आहे. झणझणीत मिसळ आहे, स्पायसी. मस्त आहे बरं, टेस्टी मिसळ आहे. आमच्या गावाला घाटी मसाला वापरला जातो. घाटी मसाला खूप स्पायसी आणि खूप तिखट असतो आणि मिसळ पण तेवढी झणझणीत. तर माझा ब्रेकफास्ट पण झाला होता. तुम्ही बघितलं की मी कसा ब्रेकफास्ट केला. मिसळ पाव, पोहे, झणझणीत अशी मिसळ होती. आपल्या मुंबई साईडला तर अशी मिळत नाही मिसळ. झणझणीत जर मिसळ खायची असेल आपल्याला तर गाव साईडलाच अशी मिसळ मिळू शकते तुम्हाला. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आजचा आमचा बाहेर जाण्याचा कुठला वेगळा प्लॅन होणार आहे. तर आज मी पुन्हा चाललो आहे कोल्हापूरला. पण कोल्हापूरला चाललो आहे म्हणजे लास्ट टाईम जे माझं देवदर्शन राहिलं होतं म्हणजे ज्योतिबा किंवा पन्हाळागड किंवा जे महाराजांचे जे काही स्पॉट आहेत ते आज आम्ही सगळे फिरणार आहोत. तर मी तुम्हाला आता सगळे एक्सप्लोर करणार आहे कोल्हापूरमध्ये. मी जे जे बघणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता मी मुंबई कोल्हापूर हायवेवरती आहे. हायवेला आपली गाडी CNG भरायला इथे मी थांबलो आहे. आता आपण कोल्हापूरला काय थोड्या मिनटामध्ये पोहोचणार आहोत. सगळ्यात पहिले कोल्हापूरला आम्ही जाणार आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला. ज्योतिबाचं जे मंदिर आहे ते मी आता तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. ज्योतिबाला मी फर्स्ट टाइम चाललो आहे आणि मला माहिती नव्हतं की ज्योतिबा मंदिर हे खूप डोंगरावरती आहे. पूर्ण घाट डोंगर चढून वरती जाणार आहे. आम्ही खूप वेळ झाला डोंगर चढतो आहे. बघू शकता असे टर्न्स आहेत मोठे मोठे. तर फायनली आम्ही ज्योतिबाच्या मेन जो एंट्रन्स आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत. आम्ही आता गाडी इथे आमची पार्किंग केलेली आहे. आम्ही गाडी पार्किंग आणि वरती ते आहे ते मंदिर आहे. तर आता मी पुढं जातो आहे तुम्हाला दाखवतो इथे कसं परिसर आहे. परिसरामध्ये दुकानं कुठली कुठली आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण जे सामान असतं देवाला जे चढवावं लागतं ते सामान आता आपण घेतलेलं आहे आणि आता आपण थेट मंदिराकडे चाललो आहोत. तर जे कोल्हापूरकर आहे जे कोल्हापूरला राहतात त्या लोकांचं कुळदैवत हे ज्योतिबा आहे. कोल्हापूरकरांचं कुळदैवत जे आहे ते ज्योतिबा आहे. तर मी आता बघतो आतमध्ये मंदिर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो. सगळे आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे. तर आत्ता आम्ही मंदिरामध्ये एंटर करणार आहोत. हा पूर्ण परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा. तर आत्ता तर आम्ही चाललोय नॉर्मल, पण ज्योतिबाला आल्यानंतर पूर्ण गुलाल जो इथं उधळला जातो. तुम्हाला तर माहितीच आहे की गुलाल पूर्ण उधळूनच इथे मंदिराचं पूर्ण हे गुलाबी असं असतं परिसर असतो.
इथे आपले महाराजांचा पुतळा सुद्धा आहे. तर पूर्ण गुलाल जसं जेजुरीला गेल्यानंतर पूर्ण हळद हळद उडवली जाते तसं इथे ज्योतिबालाही पूर्ण गुलाबी माहोल असतो. सगळं गुलालचा परिसर असतो गुलाल. तर मी तुम्हाला आता दाखवतोय बघा तुम्ही पण. मी चालतोय तर माझ्या पायाखाली सुद्धा पूर्ण गुलाल गुलाल आहे. खूप मजा वाटते मला की मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलेलो आहे की अशा मंदिरात आलेलो आहे की तिथे की एवढा गुलाल पायाखाली एवढं ऊन असताना सुद्धा या गुलालामुळे चटके भाजत नाही आहेत मला. हे बघू शकता. आय थिंक तुम्ही बघत असाल तुम्हाला हा जो कलर आहे जो रंग आहे गुलाबी हा तुम्हाला दिसत असेल. हे बघा ज्योतिबाची जत्रा नाही आहे. जत्रा तर गेल्या महिन्यामध्ये झाली आहे पण गर्दी एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता. रश दर्शनाची ही रांग आहे पूर्ण. ही मागून आलेली ही पूर्ण रांग. तर हे मेन मंदिर आहे ज्योतिबाचं. बघा माझ्या मागे ज्योतिर्लिंग प्रसन्न हे मेन जे मंदिर आहे. आणि गुलाल मी तुम्हाला पुन्हा दाखवतो उचलून की एवढं जास्त प्रमाणामध्ये येते गुलाल टाकलेला असतो. हा बघा गुलाल. तर आपलं ज्योतिबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता बाहेर आपण एक छोटीशी शॉपिंग करणार आहोत. बघू इथे स्टॉलला काय काय मिळणार आहे आपल्याला. तर आज ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आपल्याला. तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर आता आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज न्यू पॅलेस जे की कोल्हापूरमध्ये आहे. आता आम्ही त्याच्या तिकीट्स काढलेले आहेत. पर पर्सन 40 रुपीज तिकीट आहे. आणि 5 ते 15 वर्षापर्यंत कोणी लहान मुलगा असेल तर त्याचे हाफ तिकीट घेतलं जातं म्हणजे 20 रुपये घेतलं जातं. तर आता मी आतमध्ये एंटर केलेलं आहे जे छत्रपती शाहू महाराज यांचं पॅलेस आहे. पण आता तिथे कोणी ते राहत नाही या राजवाड्यामध्ये.
हा जो पॅलेस आहे याच्यामध्ये फक्त एक म्युझियम म्हणून याचा यूज केला जातो. आतमध्ये शाहू महाराजांच्या काळातील त्यांचे काही वस्तू आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, त्यांनी लढाई केलेली त्यांची जी सामग्री आहे किंवा शस्त्र आहेत, हे सगळं आतमध्ये बघायला मिळणार आहे. तर मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे, पण मी लपून काही व्हिडिओ काढणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता तुम्हाला सर्वात प्रथम हा जो पॅलेस आहे बाहेरून, हा मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो आहे. शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. तर हे आहे छत्रपती शाहू महाराज यांचा दरबार. इकडे त्यांचा दरबार भरायचा. बघू शकता इथे मध्यभागी समोर छत्रपती शाहू महाराज बसायचे आणि इथे खुर्च्यांवरची त्यांची लोकं बसायची. असा भला मोठा हा दरबार होता. आणि हे सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील बसायची आसनं आहेत. तर बघू शकता ही आजही तशीच आहे जशी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात होती. आणि पॅलेसच्या बाहेरच बरोबर मध्यभागी समोर छत्रपती शाहू महाराज यांचा स्टॅच्यूही लावलेला होता आणि तिकडे खाली त्यांची माहिती लिहिलेली होती. तर आता आपलं फायनली म्युझियम बघून झालेलं आहे. आता आपण बाहेर निघालेलो आहे. तर आपला जो ब्लॉग होता तो आज इकडे संपलेला आहे. तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड प्लीज प्रेस द बेल आयकन, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. आणि तुम्ही सर्वांची काळजी घ्या. बाय बाय. उद्या आपण भेटू माझ्या नवीन जत्रेच्या ब्लॉगमध्ये.